कर्मवीर विकास पुरुष व भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ माजी महसूल वस्त्रोद्योग गृहनिर्माण राज्यमंत्री सुबोध सावजी यांच्या 80व्या वाढदिवस अभिष्टचिंतन व लोकनेत्या सौ सपनाताई सावजी यांच्या 25व्या पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन 3 जानेवारी रोजी सपनाताई सावजी नगरच्या भव्य प्रांगणात करण्यात आले होते। भव्य दिव्य अशा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दाळू गुरुजी तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार सिद्धार्थ खरात, आमदार धीरज लिंगाडे, माजी मंत्री सुभाषराव ठाकरे, माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर, माजी आमदार तोताराम कायंदे, विजयराज शिंदे, दिलीप कुमार सानंदा, श्याम उमाडकर, ॲडव्होकेट साहेबराव सरदार, जालिंदर बुधवंत, लक्ष्मणराव घुमरे, माजी सभापती राजेंद्र पळसकर, नंदकिशोर बोरे, आशिष रहाटे, किशोर गारोळे, सुरेशराव वानखेडे, बाळासाहेब देशमुख, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देशमुख, सरपंच शिवचरण आखाडेसह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते। सर्वप्रथम आयोजकांच्या वतीने जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी सर्व मान्यवरांसह पत्रकार बांधवांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। त्यानंतर सावजी यांच्या निवासस्थानापासून घोड्याची बग्गीमधून कार्यक्रम स्थळापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली। ठिकठिकाणी रांगोळी काढून अभिष्टचिंतन व स्वागताचा कार्यक्रम पार पडला। वायटी चौकात जेसीबीने फुलांची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। आरेगाव चौफुली येथे 5 क्विंटलच्या पुष्पहाराने जेसीबीद्वारे डोणगाव ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला। कार्यक्रमस्थळी भव्य दिव्य अशा सभामंडपात चाहते मंडळींनी शाल, बुके, पुष्पगुच्छ देऊन सावजी यांचे अभिष्टचिंतन केले। शुभेच्छापर मनोगतातून राजेंद्र पळसकर, श्याम उमाडकर, माजी मंत्री सुभाषराव ठाकरे, आमदार सिद्धार्थ खरात, दाळू गुरुजी यांनी सुबोध सावजी यांच्या संघर्षमय जीवन कार्यावर प्रकाश टाकला। नामदार प्रतापराव जाधव यांनी सावजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, आम्ही राजकीय विरोधक असून पक्षाचे ध्येय धोरणानुसार पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचवण्याचे काम केले। सुबोध भाऊंच्या प्रत्येक यशात सपनाताई सावजी यांचा महत्त्वाचा वाटा आहे। संघर्षातूनच कार्यकर्ता हा नेता होतो। सावजी यांना केलेल्या विरोधामुळेच मी राजकीय जीवनात यशस्वी झालो। सुबोध सावजीसारखा चाणाक्ष विरोधक असल्यामुळे अनेक चुकांना टाळत शिस्तीने काम करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी बोलताना केले। कार्यक्रमाचे संचलन अजिम नवाज राही यांनी केले। तसेच रात्री मशहूर कव्वाल मुस्तफा अजीज नाज मुंबई यांच्या उत्कृष्ट कव्वालीचा कार्यक्रम झाला। कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपसरपंच श्याम इंगळे, विष्णुपंत पळसकर, सुरज सावजी, खोडके प्रभाकर आमले सह सुबोध भाऊ सावजी मित्रमंडळाच्या पदाधिकारी यांनी केले। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, डोणगाव।